नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खास स्कॉलरशिपचा अपडेट घेऊन आलेला आहे आपण. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला थोडं मोटिवेशन मिळतं की चला चांगल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचते आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर जाणून घेऊया. सध्या आहे ना, जर तुम्ही 11वी-12वीचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असाल, पोस्ट ग्रॅज्युएशनचे असाल, मग आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा मेडिकल, इंजिनिअरिंग अशा कुठल्याही फील्डचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात. त्या स्कॉलरशिप पैकी एक स्कॉलरशिप म्हणजे ती असते महाडीबीटीची. तर त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी स्कॉलरशिप असते. जसं की समजा जे ओपन कास्टचे विद्यार्थी आहेत, प्रोफेशनल कोर्सवाले, तर त्यांच्यासाठी ना हॉस्टेलचा वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्यामध्येच तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर याचे तब्बल जवळपास 60,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत असते. त्यामुळे याचा पण तुम्ही नक्की अर्ज करा. सोबतच तुम्ही राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना असते तर त्या योजनेचा सुद्धा तुम्ही अर्ज करा. अशा विविध योजना त्या ठिकाणी असतात तर त्या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घ्या. आता जे ओबीसी कास्ट वगैरे विद्यार्थी असतात तर ओबीसी साठी त्यामध्ये ओबीसी गर्ल्ससाठी वेगळी स्कॉलरशिप असते. त्यासोबतच एससी एसटी कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी सुद्धा वेगवेगळी स्कॉलरशिप असते. त्यापैकी तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप त्यामध्ये असते, त्याचे सुद्धा छान त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे आहे तर त्याचे सुद्धा एक छान पद्धतीने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असते. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करा. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तर ही जे सगळ्या ज्या स्कॉलरशिप आहे ना वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तर याची लास्ट डेट जवळ आलेली आहे. म्हणजे अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती जवळ आलेली आहे. तर यानुसार जे विद्यार्थी ऍग्रिकल्चरसाठी आहेत किंवा मग हायर एज्युकेशनचे विद्यार्थी आहेत किंवा मग विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशनचे आहेत किंवा मग कृषी विद्यापीठातले विद्यार्थी आहेत किंवा 11वी-12वी आर्ट, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग टेक्निकल फील्डचे विद्यार्थी आहेत किंवा मेडिकल फील्डचे विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता शेवटची तारीख जवळ आलेली आहे. तर हे सगळे विविध फॉर्मची जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची ती असणार आहे 31 तारीख. म्हणजे 31 मार्च 2026च्या पूर्वी तुम्हाला हे सर्व अर्ज करायचे आहे या ठिकाणी. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी यासाठी नक्की अर्ज करा. आता अर्ज वगैरे कसा करायचा किंवा जी इत्तमभूत वेगळी माहिती आहेत ना, डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे असेल, त्यासाठी सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्या डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा मी दिलेली आहे. किंवा व्हिडिओ थोडा पॉज करून बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी डॉक्युमेंटची लिस्ट दिसते आहे, तर महाडीबीटीचा फॉर्म भरण्यासाठी एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही त्या डॉक्युमेंट घेऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यामुळे काय करा, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कारण की 31 तारखेपर्यंत सर्वांचे फॉर्म भरणं झाले पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही सर्व इत्तमभूत माहिती तुम्हाला देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, शैक्षणिक अपडेटसाठी किंवा नोकर भरती, नवीन येणाऱ्या योजना असेल किंवा स्कॉलरशिप वगैरे असेल, याचं पूर्ण जी माहिती आहे ती आम्ही सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजवरती वेळोवेळी देत असतो. त्यामुळे फॉलो करायला, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायला विसरू नका.